पोंडीचा पाडा पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी सरपंच संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29 जून 2026 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय अपूर्वा बासूर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले होते। या निवेदनात दिनांक 1 जुलैपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास दिनांक 2 जुलै रोजी पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। सरपंच संघटनेच्या निवेदनाची सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांनी तातडीने दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बैठकीत पुलाच्या ठिकाणी त्वरित पाहणी करून अहवाल सादर करण्याचे तसेच पुलाच्या उंचीवाढीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। त्यानुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे व सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांनी दिलेल्या आश्वासनांचा सन्मान राखत सरपंच संघटनेने नियोजित जलसमाधी आंदोलन सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र पोंडीचा पाडा पुलाच्या उंचीवाढीबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर सरपंच संघटना भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला। यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच एकनाथ दरोडा, सरपंच कल्पेश राऊत, सरपंच कैलास बागी, सरपंच निलेश भोये, सरपंच रमेश कोरडा, सरपंच आत्माराम लामटे, सरपंच विष्णू पवार, सरपंच नितीन पाटील, सरपंच धीरज घुमन, सरपंच भगवान पालवी, ग्रामपंचायत सदस्य सुनील कलिंगडे, अनंत धनगरे, अदनान रावथार, शंकर खाजोडे तसेच अन्य सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। आज या ठिकाणी प्रकल्प कार्यालयामध्ये आपण प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं, त्यामध्ये आपले मागण्या काय काय होत्या? जव्हार ते झाप रस्त्यावर पोंडीचा पाडा या ठिकाणी काळशेती नदीवर एक छोटासा पूल आहे। हा पूल जवळपास जव्हार तालुक्यातील 8 ग्रामपंचायती, मोखाड्यातल्या 2 ग्रामपंचायती आणि वाडामधल्या 3 ग्रामपंचायती या मार्गावर जोडणारे आहेत। परंतु 2011 पासून या पुलाचं निवेदन वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही या पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही। मग आम्ही 2 दिवसापूर्वी प्रांत मॅडमला याविषयी एक निवेदन दिलं आणि आज आम्हाला या ठिकाणी चर्चेसाठी बोलवण्यात आले होते। या चर्चेअंती या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWDचे तहसीलदार मॅडम आणि स्वतः प्रांत मॅडम यांनी ही चर्चा आमच्याकडे घडवून आणली। परंतु या चर्चेअंती असं ठरलं की आम्हाला शब्द देण्यात आला, येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात हा विषय घेऊन आम्ही मार्गी लावू। परंतु हा विषय आहे हा इथपर्यंतच थांबणार नाही। जर डिसेंबरच्या अधिवेशनात हा विषय झाला नाही तर या ठिकाणी मोठं आम्ही आंदोलन सरपंच संघटनेच्या वतीने करूच, परंतु सर्व आदिवासी संघटनांना एकत्र करून मोठं आंदोलन उभारू। कारण या मार्गावरती 2 आश्रमशाळा, 1 प्राथमिक आरोग्य केंद्र, 4 उपकेंद्र आणि 8-10 पथके आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा 50 अंगणवाड्या आणि जवळपास 25-30 हजार लोकसंख्या आहे। एवढी लोक या ठिकाणी राहतात तरी शासनाला प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केल्याशिवाय जाग येत नाही। आणि आम्ही आता आमचा अंत आता संपलेला आहे, कारण गेल्या 15 वर्षापासून आम्ही हेच करतोय। आता एकतर अधिकाऱ्याच्या तंगड्या जोडाव्या लागतील किंवा काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल, हे एवढंच आता आमच्याकडे राहिलेलं आहे। जर आताच आम्हाला शब्द दिला की उद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येऊन आणि पाहणी करेल व त्याबाबत निर्णय घेईल, त्या निर्णयावरती आम्ही पिकअप राहून प्रांत मॅडम, आदरणीय प्रांत मॅडम यांनी आम्हाला शब्द दिला, त्यामुळे आम्ही हे तुर्तास उद्याचं जलसमाधी आंदोलन आम्ही मागे घेत आहोत। परंतु जर उद्या पाहणी झाली नाही आणि आम्हाला ठोस असं उत्तर मिळालं नाही तर नक्कीच येत्या 15 दिवसात अजून आम्ही या आंदोलनाची तयारी करू, एवढेच या निमित्ताने मी सांगतो। धन्यवाद। माननीय प्रांत अधिकारी यांनी आपल्या निवेदनाला मान देऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आपल्या समोर। आपण आता पुढचा आपली भूमिका काय असणार? आता तेच मॅडमने आदेश दिलेले आहेत, ते आदेश कितपत पाळतात? प्रांत मॅडमचे जे आदेश आहेत ह्या आदेशानुसारच आम्ही हे आंदोलन तुर्तास स्थगित करत आहोत। परंतु जर ह्या अधिकाऱ्याने जर उडवाउडवीची उत्तरे दिली तर आम्ही त्यांना उडवण्याचं मग काम करू। जव्हार तालुक्यात असे अनेक प्रश्न आज आपल्याला दिसत आहेत। बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर बरेचसे रोड हे ब्लॉक होत आहेत, काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ते पूर्ण बंद होत आहेत। आपण तसं बघितलं तर आपला जो मेन रस्ता आहे जव्हार ते सेलवास हा बरेच ठिकाणी खड्डेमुळे रस्ता पडलेला आहे। आज त्याच्यावरनं अनेकसे पर्यटक येत असतात, अनेक पर्यटक जात असतात, परंतु हा खड्डा जवळपास आम्ही 2 वेळा आंदोलन करून सुद्धा हा आतापर्यंत झालेला नाही। तसेच आपण बघितलं तर जव्हार
आयरे हाडे रस्ता कित्येक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा बरेचसे तिथला ब्रिज हा बनवलेला नाही। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की जव्हार तालुक्यातील असे अनेक ठिकाणी जे रोड आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून असे जे रस्ते असतील पूल असतील ते लवकरात लवकर बनवण्यात यावे व आपलं जे सार्वजनिक बांधकाम आहे ते आमचे म्हणतं की आमच्याकडे पैसे नाही हे नाही, परंतु बरेचशा ठिकाणी त्यांना वॉल करण्यासाठी पैसे आहेत, बरेचशा ठिकाणी डबल रोड करण्यासाठी पैसे आहेत, परंतु ही अतितातडीची कामे पुरवणीची कामे हे पुरवणीची कामे करण्यासाठी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही। ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे। तरी आमचं पुन्हा एकदा प्रशासनाला आणि PWDला एक आम्ही सरपंच संघटनेकडे एक इशारा करतो की तुम्ही अशी कामं लवकरात लवकर जर पूर्ण केली नाही तर एक मोठं जन आंदोलन हे जव्हार तालुक्यामध्ये उभं राहील। धन्यवाद। आज बघायला गेले तर जव्हार तालुक्यामध्ये 50 ग्रामपंचायत आहेत, परंतु 50 ग्रामपंचायतमध्ये असणारे विविध गावपाडे आज पण असे आहेत की ते मुख्य रस्त्याला जोडले गेले नाही। त्याच्यामुळं बरेच गावं पावसाळी तर त्यांचा पूर्ण शहरापासून किंवा मोठ्या गावापासून संपर्क तुटत आहे। त्यामुळं यावेळी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की सर्व तालुक्याची पाहणी करून जेवढे गावपाडे अनकनेक्टेड आहेत ते लवकरात लवकर कनेक्ट करण्यासंदर्भात आपण कारवाई करावी। धन्यवाद।